नमस्कार गाईज, दमन विथ माहीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी परेश. आत्ता आपण जस्ट इन्स्टॉल केलेले आहे आपल्या KTM 390 ॲडव्हेंचर माहीवर फ्लॅशेक्सचे हजार्ड मॉड्यूल. तर त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे. तर हे आहे फ्लॅशेक्सचं हजार्ड मॉड्यूल. याच्यामध्ये 60 पॅटर्न्स आहे आणि हे इन्स्टॉल करण्यासाठी खूपच सोपं आहे. याच्यामध्ये डायरेक्टली हे मॉड्यूल आहे आणि याच्याबरोबर हे हार्नेस दिलेले आहेत. तर या हार्नेसमध्ये डायरेक्ट प्लग अँड प्लेचं ऑप्शन आहे. म्हणजे जसं तुमच्या दोन्ही इंडिकेटर्स आणि टेल लाईट हे सगळे ब्लिंक होतात, तुमचे फ्रंट आणि बॅक दोन्हीही. तर याच्यामध्ये जे तुमचं स्टॉकचे जे इंडिकेटर्सच्या वायर्स आहेत, म्हणजे जशी ब्लॅक आणि ग्रीन आहे, तर या हार्नेस मॉड्यूलला पण ब्लॅक आणि ग्रीन आहे. ती जी मेल आणि फिमेल तुम्ही प्रॉपरली कनेक्ट करा. काही एकदम इझी आहे, काही इतकं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. त्यानंतर टेल लाईटचं सुद्धा हजार्ड मॉड्यूल आणि त्याच्या ह्याचा स्टॉक हे आहे, हार्नेस आहे, त्याबरोबर मेल फिमेलला कनेक्ट करा. आणि इतकं झालं तर. आणि ॲक्च्युअलमध्ये हे सांगण्याचा उद्देश असा की हे जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता तेव्हा या ज्या वायर्स आहेत, स्टॉक वायर्स, या एकदम बॅक साईडला आहेत. तर हे पॅनल मी रिमूव्ह केले आहेत पहिले. तर हे बघा, आपलं ग्रॅब हँडल्स आणि हे पॅनल, हे जे या साईडला पूर्ण हे फिट आहे, हे मी रिमूव्ह केलं आहे. तेव्हा ह्या वायर्स आपल्याला इझिली ॲक्सेसेबल आहेत. तर या मी काढल्यात आत्ता आणि फिटिंग केलेली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो की याचं ब्लिंकर्सचं कसं काय ऑपरेशन आहे. तर या ऑपरेशनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा ॲक्टिवेट करण्यासाठी एक राईट, लेफ्ट, राईट आणि ऑफ, तर अशा प्रकारे हे ब्लिंकर्स चालू होतात. हे चारी आपले इंडिकेटर्स प्लस तुमची टेल लाईट ही सुद्धा ब्लिंक होते. इथे तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि पुन्हा ज्या वेळेस तुम्हाला हा पॅटर्न सेव्ह करायचा आहे किंवा पॅटर्न चेंज करायचा आहे, तर तुम्ही राईट स्टॉप हे करू शकता, पॅटर्न चेंज होईल. आणि जेव्हा तुम्हाला हा सेव्ह आणि डिॲक्टिवेट करायचा आहे, तेव्हा पुन्हा राईट, लेफ्ट, राईट आणि ऑफ करा. हे ब्लिंकर्स ऑफ होतील आणि आता तुम्ही नॉर्मली तुमचे इंडिकेटर चालवू शकता. जसा हा राईट इंडिकेटर, हा लेफ्ट इंडिकेटर, आणि पुन्हा जेव्हा तुम्हाला हजार्ड्स ऑन करायचे असतील तेव्हा राईट, लेफ्ट, राईट, ओके. आणि हे हजार्ड लाईट्स चालू झाले. मी हा एक पर्टिक्युलर पॅटर्न सेव्ह केलेला आहे. असे जवळपास 60 पॅटर्न्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये. खूप इझी आहे. आणि फ्लॅशेक्सचं हे तुम्हाला साधारणतः 2+1 इयर्सचं वॉरंटी मिळते. तर आता हे पुन्हा जेव्हा तुम्हाला बंद करायचं आहे तेव्हा राईट, लेफ्ट, राईट, स्टॉप. हे नॉर्मली आता स्टॉक पोझिशनला येते. हे स्टॉप झालेलं आहे. साधारणतः ॲमेझॉनवर तुम्हाला मिळून जातील. 1500 ते 1600 रुपयाच्या दरम्यान आहे. 2000 याची MRP येते. आणि हे याचे पॅटर्न्स ॲक्टिवेट, सेव्ह करण्याचं, चेंज करण्याचं त्यांनी दिलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. आणि इथे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. आणि हा कोड स्कॅन करूनसुद्धा तुम्ही वॉरंटी रजिस्टर आणि हे इन्स्टॉलेशन गाईड करू शकता. ओके. तर अशा प्रकारे आपण फ्लॅशेक्सचं हजार्ड मॉड्यूल इन्स्टॉल केलेलं आहे आपल्या माहीमध्ये. आणि दुसरे आपण जे सर्वात इम्पॉर्टंट ॲक्सेसरीज इन्स्टॉल केलेली आहेत आज आपल्या माहीवर, ती म्हणजे कार्बन रेसिंगची ही विंडशील्ड. तर याला ॲक्च्युली स्टॉक विंडशील्ड जी आहे ही जवळपास इतकीच येते, जवळपास एवढी. तर याच्याने विंड ब्लास्ट खूप मेजरली एक्सपिरियन्स होतो. तर त्यानंतर मी एक साधी म्हणजे एवढी काही खास अशी नव्हती, पण ब्लॅक कलरची स्मोक्ड विंडशील्ड इन्स्टॉल केलेली.
पण ती ॲक्च्युली प्रॉब्लेम असा होता की तिचं व्हायब्रेशन इतकं होतं की इथे वाजायची ती या साईडला. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण पूर्णपणे हे हँडल टर्न करायचो हँडल बार, तेव्हा ती इथे टच व्हायची आणि टच झाल्यामुळे मग हँडल बार पूर्णपणे असं हे नव्हतं होत, टर्न होत नव्हता. तर त्यासाठी मग नंतर बराच रिसर्च केल्यानंतर एक कार्बन रेसिंगची जी ही विंडशिल्ड आहे, ही एक प्रॉपर म्हणजे एक तर पॉलिकार्बोनेटचं मटेरियल आहे आणि प्लस एकदम स्टडी वाटते हे केल्यानंतर. याला ॲक्च्युली हे आपलं स्टॉकचंच याचं विंडशिल्डचा हे आहे. आणि याच्यानंतर यामध्ये आपल्याला इथे तुम्ही बघत असाल तर कार्बन रेसिंगचं एक GPS माउंट येतं, ते या विंडशिल्डबरोबरच येतं. हे 2 सपोर्टर्स येतात इथे. अशा प्रकारे अतिशय उत्तम ही विंडशिल्ड आहे. ही ॲक्च्युली मी परचेस केले, ही ऑनलाईन समजा समथिंग अराउंड 4 to 50 आहे. पण ते डिलिव्हरी चार्जेस वगैरे 1000 रुपीज लागतात जर कार्बन रेसिंगच्या ऑफिशियल साईटवरून तुम्ही ऑर्डर केलं तर ती मी इथे आपल्या साकी नाका साकी विहारला लेट्स राईड म्हणून एक आउटलेट आहे, तर त्यांच्याकडून ही मी परचेस केले. तर अतिशय चांगली आणि इझी टू इन्स्टॉल आहे. याला काही मी स्वतः घरीच इन्स्टॉल केलेली आहे. खूप चांगली अशी विंडशिल्ड आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.